हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवला आपण अगदी मार्केटसारखा बदाम शेक, अगदी घरच्या घरी आणि कमी साहित्यामध्ये झटपट होणारा बदाम शेक कसा बनवायचा. तर चला मग रेसिपी बघू. तर त्यासाठी घ्यायचं इथं अर्धा लिटर दूध घेतलं होतं मी इथं, आणि बदाम घेतले होते 10 ते 11. नंतर इथं बदाम भिजू घालायचे 2 ते 3 तासासाठी. बदाम भिजू घालायचे अगोदर थोडं पाणी घालून. आणि 2 तासानंतर आपले बदाम इथं भिजून निघले होते, म्हणजेच इथं आता साल निघायला लागली होती बदामची. नंतर इथं मी बदामची साल काढून घेतली आणि इथं मी सर्व बदामाची साल काढून घेतली. नंतर बदामामध्ये घालायचं थोडं दूध घालायचं आणि परत एका बाउलमध्ये परत दूध काढून ठेवायचं. नंतर ठेवायचं इकडं दूध गरम करण्यासाठी. आणि आता दूध गरम होईपर्यंत आपण इकडं बदाम मिक्सरला बारीक करून घेऊया. दूध आणि बदाम मिक्सरला बारीक करून घेतले, म्हणजेच पेस्ट तयार करून घेतली. नंतर जे आपण परत एक साईडला दूध काढून ठेवलं होतं त्यामध्ये घालायचं कस्टर्ड पावडर 1 चमचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि बदाम शेकला सगळ्यात महत्त्वाचा लागणारा पार्ट म्हणजे कस्टर्ड पावडर. आणि चला आता कस्टर्ड पावडर आपल्या इथं तयार झालं होतं हे दुधाचं. नंतर इकडे आता दुधाला पण उकळी फुटली होती. नंतर घालायची दुधामध्ये 1 वाटी साखर घालायची आणि व्यवस्थित दुधामध्ये विरघळून घ्यायची. आणि ज्या गोष्टी आपल्याला मार्केटमध्ये खूप महाग भेटतात त्याच आता आपण घरच्या घरी स्वस्तात मस्त अशा गोष्टी बनवून पिऊ शकतो. ₹50 ते ₹60 4 ते 5 माणसाचा आपण इथं बदाम शेक बनवू शकतो घरच्या घरी. नंतर इथं साखर विरघळल्यानंतर बदामाची पेस्ट घालायची आणि अशी पूर्ण पेस्ट मी दुधात घातली होती. ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आणि ही मिक्स झाले की कस्टर्ड पावडर घालायचं. आपण अगोदर दुधामध्ये मिक्स करून ठेवलं होतं कस्टर्ड पावडर, ते घालायचं आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दुधामध्ये. आणि इथं थोड्याच वेळात दुधाचा पण कलर चेंज होतो आणि दूध पण इथं घट्ट होण्यास सुरुवात होते. आणि नंतर बघा तुम्ही दुधाचा पण कलर इथं चेंज झाला होता, म्हणजे येलो कलर आला होता आपल्या दुधाला. आता दूध पण व्यवस्थित घट्ट व्हायला लागलं होतं. आणि इथं आपण आता दूध व्यवस्थित उकळून घेतलं. नंतर इथं आता गॅस बंद करून टाकायचा आणि दूध आता व्यवस्थित थंड करून घ्यायचं आपल्याला हे दूध. आणि दूध थंड झाले की एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. बाउलमध्ये काढलं की फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं 1 तासासाठी, म्हणजे थंडगार होऊ द्यायचं आपल्याला हा बदाम शेक इथं. आणि नंतर आता आपला हा बदाम शेक इथं तयार झाला होता. नंतर तुम्ही बघू शकता असा छान आपला बदाम शेक इथं तयार झाला होता.
नंतर मी ग्लासमध्ये टाकून घेतला आणि खरंच एकदम मार्केटसारखी याची टेस्ट लागत होती. अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारा बदाम शेक आपण आज घरच्या घरी बनवला होता. आणि वरून थोडे काप घालायचे बदामाचे आणि तयार झाला तुमचा मार्केटसारखा बदाम शेक अगदी कमी खर्चामध्ये झटपट. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. थँक्यू.